छत खाली पावसापासून वाचवण्यासाठी अशा सगळ्या गायी इथे जमा झालेल्या आहेत. आणि इथून हे बघा कबूतर आणि म्हशी गायी सगळ्या एकत्रित आहे. कबुतरांची संख्या पण खूप आहे आणि म्हशी पण खूप आहेत. हे एकमेकांना पूरकच आहे. शेणातूनही काही खाद्य दाणे तिथं पडत असतील गाईच्या पोटातून, ते कबुतरासाठी अगदी पावसाळ्यात तयार अन्न त्यांना मिळालंय. तर असं हे निसर्गाचं चक्र आहे. एक प्राणी दुसऱ्याची मदत करतो, पण एक माणूस दुसऱ्याची मदत करेल की नाही सांगता येत नाही. आणि ही साखळी अशी जोडलेली आहे निसर्गाने.